लाठी मार केली, भरपूर महिलांनी मारलं, मला सुद्धा मारलं, शिव्या दिल्या, पायावर काट्या घातल्या, बेल्ट कमराचा मारलं आम्हाला. धाराशिवच्या शिरढोणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून मोठा राडा झालाय. झेंडा चौकात मध्यरात्री बसवलेला पुतळा पोलिसांनी सकाळी हटवल्यानं शिवप्रेमींनी आंदोलन केलं. यावेळी ठिय्या आंदोलनामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. झेंडा चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यावरून गेली अनेक वर्षापासून वाद आहे. मात्र तिथंच शिवरायांचा पुतळा बसवल्यानं मोठा तिढा निर्माण झाला. अखेर शिवप्रेमींची आक्रमकता पाहून पोलिसांनी तोच पुतळा छत्रपती संभाजी महाराज चौकात बसवला. पण या काळात पोलिसांनी महिलांना मारहाण केली, शिवीगाळ केली असे गंभीर आरोप शिवप्रेमींनी केलेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला गेला, लाजिरवाणी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचा बाप आहे, आमची आस्था आहे, अस्मिता आहे. आणि आमच्या बापाचा जर पुतळा तुम्ही काढत असाल, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा बूट घालून पुतळा ज्यांनी काढला त्यांना बडतर्फ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. की आमच्या माता माऊली माझ्या आई समान असणाऱ्या महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली, मी सांगू सुद्धा शकते त्यांच्या तोंडावर. अश्लील भाषेत शिवीगाळ करून लाठीचार्ज केला. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्हाला सांगतो राजकारण करता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना तुम्हाला अफजल खानाची औलाद सुचली का? आम्ही गेला होता, आम्हाला तिथं काय पोलीस प्रशासनाने येऊ दिलं नाही. पण काय येऊ दिलं नाही, आमचा तिथं आज 40-45 वर्षापासून आमचा हक्क या छत्रपती शिवाजी महाराज चौकी आज लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणालाही विचारा तिथं चौक आहे. तिथं पुतळा बसला होता ह्या आमच्या दादानी 3 काढणीत आठवून. आम्ही तिथं महिलांनी गेलं तर आम्हाला पोलीस प्रशासनानं तिथं येऊ दिलं नाही. आम्हाला लाठी मार केली, भरपूर महिलांनी मारलं, मला सुद्धा मारलं, शिव्या दिल्या, पायावर काट्या घातल्या, बेल्ट कमराचा मारलं आम्हाला. बेल्ट एक तर पोलीस म्हणलं सुद्धा साहेब आम्ही शिंदे साहेबांकडे निवेदन दिलं तर ती ढोकीला आली होती. त्यावेळेस आम्ही या झेंड्याबद्दल निवेदन त्यांना दिलं होतं. शिरढोणमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मात्र पोलिसांनी अधिक खबरदारी घेत पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का हटवला, तिथं नेमकं काय घडलं होतं याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. जो शिराडोणमधील वादग्रस्त चौक आहे, झेंडा चौक, त्या ठिकाणी शिवछत्रपतींचा पुतळा बसवण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने सध्या कायदेशीर कारवाई करून सध्या शांतता आहे, तणावपूर्ण शांतता आहे. पुढील कारवाई जी आहे कायदेशीर ते आम्ही करून घेत आहोत. चर्चा सकारात्मक झाली का? मार्ग निघाला? सध्या चर्चा सकारात्मक झालेली आहे. तरी देखील आम्ही जे काही कायदेशीर असेल ते कायदेशीर प्रक्रियेपुढे पार पडत आहोत. महाराष्ट्रभरात पुतळे बसवण्यावरून राडे होत आहेत. महापुरुषांचे पुतळे बसवताना होत असलेल्या वादामुळे सरकारने आता ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. धाराशिवहून गणेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.